पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हाँ बोला। बरं नाही तुम्ही कॅब वगैरे करू नका, मी तुम्हाला घ्यायला येतो। मलाही भेटायचंय ना ताईला। हा पण मी जास्त वेळ थांबणार नाही। ओके। विद्युत येतोय आम्हाला। बाकी प्रकाशराव, शेअर ट्रेडिंग कसं चाललंय तुमचं? अहो ट्रेडिंगचं काय, मी आपलं कागदावर करतो। त्याच्या फायदा नुकसान काही संबंधच नाही। मग लावू टाका अजून पैसे। दिवाकरराव खरे पैसे लावायला आहे कुणाकडे? होते नव्हते सगळे गेलेत। प्रकाशराव, झालेला सगळा प्रकार विद्युतनी माझ्या कानावर घातला। हे बघा, एक गोष्ट अगदी मनापासून सांगावीशी वाटते तुम्हाला। आपण एक कुटुंब आहोत हो, त्यामुळे तुम्हाला कधीही काहीही लागलं तरी अगदी हक्कानी सांगा। अरे वाह, जॉगिंग वाटतं, क्या बात आहे। सुनबाई, हल्ली मी सुद्धा सकाळी सकाळी रनिंगला जातो। हो, एकटेच आलात? नाही, म्हणजे 2 वर्षामध्ये एवढेही बदल झालेले नाही आहेत अजून। आमच्या कमलावतींना घेतल्याशिवाय कुठेही बाहेर जायची परवानगीच नाहीये म्हणा ना। आहे ती आतमध्ये लेकीशी गप्पा मारतीये। अहो, निघायचं का? अरे शिल्पी कधी आली? अगं कमल, ती आत्ताच आली आहे। मी काय म्हणतो, आता ती आलीच आहे तर तिच्या हातचा चहा घेऊ आणि मग निघूया काय? अहो चहा कशाला, उगाच तिला त्रास होईल। आणि खरं तर मी म्हटलं होतं 10 मिनिटं फक्त आशूला भेटून येऊ, आणि आम्ही गप्पाच मारत बसलो की निघायला हवं होतं आपल्याला। हो, पण अगं विद्युतचा फोन आला होता, तो आपल्याला न्यायला येतोय। बरं, मग तेवढा चहा होईल सहज। चहा रेडी आहे। मयाची बस ना। हो मयू, तू केलंस चहा? मोठी झाली हो आपली मयू। तुमच्या अश्विनीच्या तालमीत तयार होते, तिच्या संस्कारात। हो, आणि आईकडून जे जे काही शिकता येईल ते सगळं शिकते ती। मामा, तुझ्यासाठी पण चहा आणते। अगं नको, मी ताईला भेटायला आलो। विद्युत, अरे ती म्हणते एवढं तर घे ना चहा, मी तयारच आहे म्हणून म्हटलं। बरं तू घेऊन ये, मी तोपर्यंत ताईला भेटेल। आलोच। प्रकाशराव, एक विनंती होती, तुमची परवानगी असेल तर आमच्या लेकीला आशूला काही दिवस आमच्या घरी घेऊन जाऊ का? हो, म्हणजे मलाही बरं वाटेल ना, माझ्या डोळ्यासमोर असेल आशू। आणि उज्ज्वला ताईंवर पण खूप ताण पडतोय हो आता कामाचा। अहो असं कसं, आमच्यासाठी खटपट करणारी आमची लेख चुकीने आराम करते, तर आम्ही तिला माहेरी पिटाळायचं? अहो एवढी चांगली संधी मिळाली आम्हाला सेवा करायची, तो चान्स घेऊ दे आम्हाला। नाही, तसं नव्हतं म्हणायचं मला। माझं म्हणणं इतकंच आहे की आता तुमचंही वय झालंय ना, त्यामुळे। म्हणजे माझं वय झालं, तुम्ही चिर तरुण आहात। कमाल करता तुम्ही। पण मला एक गोष्ट सांग, शिल्पीला असं काही झालं असतं तर तुम्ही तिला माहेरी पाठवून दिलं असतं? नाही, शिल्पीने आम्हाला सोडून जाऊ नये अशीच इच्छा होती आमची। मी आलेच। माई अप्पा, मी खाली थांबतो, तुमचं झालं की या। हो बाबा येतो। शिल्पीच्या वतीनं आम्हाला तुम्हाला माफी मागायची सोय राहिली नाही। नाही हो प्रकाशराव, तुम्ही माफी वगैरे नका मागू।
माफी मागायची असेल तर ती आम्हीच मागायला हवी. आमच्या आशूला तुम्ही या घरामध्ये जितकं प्रेम दिलंयत ना, तितकं प्रेम बहुधा आम्ही तुमच्या शिल्पीला देऊ शकलो नाहीये, म्हणूनच ती आमच्यापासून दूर गेली. असं नाही आहे दिवाकरराव. शिल्पी मूर्ख मुलगी आहे. तिला अक्कल नाही हे तिने सिद्ध केलंय. मुलांच्या वादामध्ये मला पडायचं नव्हतं म्हणून आजपर्यंत गप्प आहे मी तरी दुसरं काय करतोय. रादर मी विद्युतला हेही म्हटलंय की हवं तिथे राहा, आपण एकत्र नांदा. असो, आता सगळं काही व्यवस्थित होत आहे. यांची गाडी रुळावर यावी बस. पण प्रकाशराव, खरंच आज खूप बरं वाटलं इतक्या दिवसानंतर भेटून. खरंच बरं वाटलं. पण श्रेयसराव भेटले असते तर. अगं कमल, कामाची माणसं काय अशी घरी बसून राहणार आहेत का? भेटतील ते. आपण पुढच्या वेळेला येऊ तेव्हा नक्की भेटतील. काय नाही नाही, आता तुम्ही या. बराच उशीर झालाय प्रकाशराव, येतो आता. उज्ज्वला अगर निघताय ते आले. कुंकू लावते. हा, या येतो. मी आलो. खालपर्यंत सोडतो. चालेल. अरे मामा, मी सांगते, तू का विश्वास ठेवत नाहीयेस माझ्यावर? आईचा असा ऍक्सिडेंट झाल्यामुळे तू थोडी अपसेट आहेस, आणि अशा वेळी आपण सगळ्याच पॉसिबिलिटीचा विचार करतो, आणि जे निगेटिव्ह विचार आहेत ना तेच खरे आहेत असं आपल्याला वाटू लागतं. पण तसं नाहीये मामा, तसंच आहे. मी तुला कसं सांगू अजून? हे बघ, शिल्पी तापट आहे, तिचे निर्णय चुकतात, मला मान्य आहे. पण ती इतक्या खालच्या थराला जाऊन असं कधीच करणार नाही, आणि याची मला पूर्ण खात्री आहे. बघ, ती तोंडाने किती बडबड करत असली ना तरी तिच्या मनात तुमच्या सगळ्यांबद्दल फक्त प्रेम आहे. हे तिने सांगितलं ना तुला? एक नंबरची ना खोटारडी आहे, नाटकी आहे ती. मयू, तुझ्या कुठच्या मैत्रिणीबद्दल बोलत नाही आहोत आपण. शिल्पी तुझी आत्या आहे. सॉरी मामा, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. पण हे बघ, तुला जे दिसतं आणि तुला जे वाटतं ना ते सगळं ना बनावटी आहे, खोटं आहे सगळं. इनफ. तुझ्याकडे काही पुरावा आहे? पुरावा आहे का? मला आधी पुरावा दाखव आणि मग बोल. तुझा आहे ना अभ्यासाचा वेळ इथे वाया नको घालवूस. ताई कशी बरी होईल ना याकडे लक्ष दे, आणि हे असले सगळे विचार ना हे करत बसू नकोस तू. खरं तर या सगळ्या गोष्टींसाठी आहे ना तुला शिल्पीची माफी मागायला हवी. मामा पण चला प्रकाशराव, येतो आता. बरं वाटलं इतक्या दिवसांनी भेटलो. काय मामा भाच्याच्या गप्पा मारून झाले असेल तर निघूया का आपण? हो बाबा, येतो. झाले मामाचे कान भरून? पटवून दिलंस ना त्याला मी काय केलंय ते? म्हणजे तू मामाला सुद्धा मॅनेज केलंस? मयुरी, मी अजून काय काय मॅनेज करू शकते याची कल्पना पण नाहीये तुला. तू या सगळ्या भानगडीत पडू नकोस. अभ्यासाचं वय आहे ना तुझं, अभ्यासच कर, नाहीतर तोंडावर पडशील इथेही आणि तिथेही. तोंडावर मी नाही आत्या, तूच पडणार आहेस. मामाला पुरावा हवाय ना, मी देईन त्याला पुरावा खोटारडी असल्याचा. अगं स्वातीचा फोन आला होता मला. म्हणाली की तू मला धोका दिलास, आता तुला आणि अश्विनीला मी आयुष्यातून बेदखल करणार. मी तिला म्हटलं त्यापेक्षा प्रिटी ब्युटी सोड आणि पार्लर मध्ये ये, मस्त चिल करूया, गरमागरम चहा.
मला नको अगं, तू घे. अगं घे ना. अगं खरंच नको. प्राजू, आई बाबांना चहा दिलास का ग? हो, बाबांना कमी साखरेचा, आईंना विदाउट शुगर. तू सांगितलं तसं सगळं व्यवस्थित दिलंय ग. किती काळजी करतेस. ए बरं, मला आहे ना त्या चहावर ना आठवलं, त्या चिंटूची गंमत सांग ना. अरे हो, अरे तो चिंटू बॉय तुला फ्री चहा देतो आणि मला काय म्हणाला माहितीये, तुम्हाला फ्री मिळणार नाही, चार्ज लागणार. जबरदस्त फॅन आहे हा तुझा. गोड मुलगा आहे अगं तो. तू चहा घे. जेनिफर, तुझं मोठं नुकसान होत असेल ना? ओ प्लीज. हा हा, पण तुझ्या एका कस्टमरचं मात्र नुकसान होतंय हा, तू तिथे नसल्यामुळे. म्हणजे? अगं त्या कोण सुधा ढगे, त्यांना बॅक मसाज हवा होता. सो त्या मला म्हणाल्या की अश्विनी करते अगदी तस्साच्या तस्साच कर. आय ट्राईड माय लेवल बेस्ट, पण आय थिंक शी वॉज नॉट सॅटिस्फाईड. अगं फार काही नाही, 1-2 स्ट्रोक वेगळेच. तुला दाखवलं असतं म्हणजे तुलाही जमलं असतं. अगं परवा ना त्या काटेवहिनी आल्या होत्या, त्या म्हणत होत्या तू काहीतरी त्यांच्यासाठी स्पेशल पॅक ठेवणार आहेस वगैरे. अगं तो मी ऑलरेडी करून ठेवलाय, त्या रॅक मध्येच आहे तिथे. आता मला कसं कळणार ते? राजू, मला ना पार्लर मध्ये यायचंय ग. ओ मॅडम, तुम्हाला इथे दरवाजापर्यंत चालता येत नाहीये आणि तुम्ही काय पार्लर मध्ये येणार आहे? पण आता इथे बसल्या बसल्या कोणाला काय हवंय हे मला कसं कळणार, सांगा ना. कळू शकतं. कसं? सीसीटीव्ही. हा ऐक, आपण काय करूया, पार्लर मध्ये ना सीसीटीव्ही बसूया आणि त्याचं कनेक्शन इथे तुला मोबाईल वर देऊ. हो ग, माझ्या हे लक्षातच नाही आलं. आणि आहे ना मग तू मोबाईल वर बघशील आणि कोणी स्पेशल कस्टमर आलं ना की लगेच मला फोन करून सांगायचा की हे माझे स्पेशल कस्टमर आहेत, त्यांना हे पॅक द्यायचंय आणि ते इथे इथे ठेवलंय. हा, और यू कॅन टीच मी युअर स्पेशल स्ट्रोक्स ऑल्सो. म्हणजे मी आता घरी बसून सुद्धा काम करू शकते, हो ना? येस, दिस इज ग्रेट आयडिया. हो. नाही नको, पण म्हणजे खूप खर्च होईल ग. ओ अश्विनी वहिनी, तुमच्या लाडक्या भाऊजींना विसरलात का तुम्ही? अगं बाबांच्या खूप ओळखी आहेत. हो ग, पण बरं नाही दिसत. नाही नको. गप्प बैस, ठरलंय आपलं. त्यामुळे मी लगेच आता कनेक्शन लावूनच घेते. मी बबनला लगेच फोन करते आणि विचारते की उद्याच्या उद्या होत आहे का. अगं हो, 1 मिनिट. ग्रेट आयडिया. बस ठरलं ठरलं ठरलं. हा राईट राईट, लेफ्ट. अरे थोडा इकडे. हा, वर 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 कर थोडा. अरे डाऊन रे. हा हा, फिक्स, एकदम फिक्स. हा, एकदम टकाटक आणि क्लिअर दिसलं पाहिजे. आता अजिबात हलवू नकोस. हे कशाला हलवलास? साहेब, इथे काय पिक्चरचं शूटिंग चालू आहे का? हो, तो सीसीटीव्ही कॅमेरा आहे, तो अजून किती क्लिअर दिसणार? हे बघ, आपल्याला सगळं क्लिअर दिसलं पाहिजे विजय, कळलं? हाय ना, हा आपला लाईव्ह टेलिकास्टचा कॅमेरा आहे. म्हणजे कसं, प्रत्येक बॉल जर का स्टेडियमच्या बाहेर सिक्सर जाणार असेल ना, तर तो बॉल सुद्धा आपल्याला एकदम क्लिअर आणि परफेक्ट दिसला पाहिजे. साहेब, पण एवढ्याशा रूम मध्ये क्रिकेट मॅच कशी खेळणार? कॉमेडी करतो. कॉमेडी तर तुम्ही करताय साहेब. हो साहेब, संपूर्ण पार्लर कव्हर करायचं असेल तर किमान 2 कॅमेरे तरी लागतीलच ना. हे तुझ्या मालकाला कळायला पाहिजे ना. अरे मी त्याच्याकडे गेलो कॅमेरे घ्यायला, तो डिस्काउंटच द्यायला तयार नाही, किंमतच कमी करायला तयार नाही. असं कसं चालेल? जर का विचार कर, त्यांनी किंमत कमी केली असती तर मी किती कॅमेरे घेतले असते? 4. म्हणजे त्याचे कॅमेरे किती विकले असते? 64. हे कळायला पाहिजे ना. पण नाही. अरे तुझा मालक आहे ना, काय चुकतोय बिझनेस करण्यात तुझा मालक. साहेब, पण आपण कॅमेरा मध्ये का लावतोय? नाही म्हणजे मागे लावलं ना तर संपूर्ण कव्हर होईल ना. अरे मागे ना चेंजिंग रूम आहे, क्लायंट येतील ना तर ते चेंज करतील ना, त्याच्यामुळे मागे नको. त्याच्यामुळे 1 कॅमेरा इथे, 1 कॅमेरा इथे. कळलं? काम कर. चालेल. हा, डू युअर वर्क. मला ना यार कधी कधी याच्यात खूप वाईट वाटतं. म्हणजे
एवढं टॅलेंट आहे पांड्यामध्ये, एवढं टॅलेंट, त्याचा उपयोगच कोणी करत नाहीये. म्हणजे पांड्याकडे बिझनेस नॉलेजचं भंडार आहे, भंडार. साहेब पण हा पांड्या कोण? अरे मी आणि कोण? हे बघ, हे असे उपयोगच नाही रे, टॅलेंटची कदरच नाहीये. कोणाला आणि काय काय शिकवायचं हेच कळत नाही मला. साहेब तुमचा कसला बिझनेस आहे? माझा ते माय बिझनेस इज माय बिझनेस, नन ऑफ युअर बिझनेस. डू युअर वर्क. हो. काम करो का आता बोलत बसतो म्हणे. तू कायला गप्पा मारतो? सिस्टर आता जखम बरी आहे ना? हो, पुष्कळ चांगली हील झाली आहे. रिकव्हरी चांगली आहे त्यांची. त्यांची फाईल दाखवता? ओ फाईल दे ना. हा आणतो. अहो तुम्ही नीट तपासलात ना, तिचा हात अजून वर नीट होत नाहीये. त्याच्यासाठी काय करायचं? हो हो, आपल्याला धीर धरायला हवाय. एक मिनिट. हा हे घ्या. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मी डोसमध्ये जे चेंजेस करायचे होते ते लिहून दिलेत. ठीक आहे, आता त्याप्रमाणे पुढच्या औषध गोळ्या द्या. आणि हो, आत्ताच ना हाताला मुवमेंट द्यायचं ट्राय करू नका, कारण बॉडी तिच्या स्पीडने रिकव्हर होतीये. आणि तुम्हाला काय घाई आहे? नाही नाही, घाई आम्हाला नाही हो, तिलाच आहे. नाही, त्यांनी आराम करायला हवाय. आणि हो, महत्वाचं काकू, त्यांना ना प्लास्टर मधल्या पायाची बोटं सतत हलवत राहायला सांगा. थोड्या थोड्या वेळाने ना वर खाली करायला लावा, म्हणजे कसं प्लास्टर निघाल्यावर ना फार त्रास होणार नाही. अहो पण प्लास्टर निघाल्यावर नीट चालू शकेल ना? हो हो, फिजिओथेरपी झाली ना की बरं वाटेल. काय ना, इतका मोठा ऍक्सिडेंट होता, त्यामुळे पूर्ण बरं व्हायला जरा वेळ लागेल ना. ओके, येते मी. टेक केअर. अहो ती औषधं काय बदलून दिलीत ना, ती श्रेयसला नीट समजावून सांगा, म्हणजे तो काळजी घेईल त्याची. जाते, स्वयंपाक आवरायचे. थकले ग थकले. ए भाई, चारण्याची कोंबडी मारण्याचा मसाला, काम होईल ना लवकर? कॅमेरे बसले आणि जेनिफर नाही आली अजून, आणि कस्टमर आलं होतं का कोणी? ए भाई, तू काम थांबव. तुझ्या कुठल्या प्रश्नाचं उत्तर देऊ? सगळ्या. एवढा वेळ नाही माझ्याकडे. तुझ्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर देतो. अगं प्राजू, मग अशी काय सुंदर मुलगी आली होती यार. अगं ते मगाशी एक मुलगी आली होती, त्याला ते केसांचं हे करायचं होतं. ब्लो ड्राय नाही ग, ते दुसरं स्ट्रेटनिंग. अगं नाही ग, ते कर्ल्स नाही ग. तुला कसं सांगू मी आता. हा, लाईव्ह मॅच संपल्यावर आपण पुन्हा एकदा बघतो बघ. हायलाइट्स. काम कर. हायलाइट्स. तिला हायलाइट्स करायचे होते. मी म्हणालो आमच्याकडे होत नाही, जा इथून. हकलून दिलं तिला. बबन, कुठून येतो रे एवढा कॉन्फिडन्स तुझ्याकडे? आणि मला एक सांग, तुला काय माहिती रे आपल्या इकडे हायलाइट्स होत नाहीत ते? होत नाही, मला सगळं माहिती आहे. विनाकारण बोलत नाही मी, लॉजिक आहे. थांब तुला दाखवतो. पुराव्याशिवाय बोलत नाही मी. यात दाखव कुठं लिहिलंय हायलाइट्स म्हणून. हुशार आहे बाबा माझा नवरा. मग तुझ्याशी लग्न करून आधीच मी ते सिद्ध पण केलंय. ए मस्का मारणं ना आता पुरे झालं. मला आधी सांग, हे कॅमेरे कधी सुरू होणार आहे आणि त्याच्यावर आपल्याला कधी बघता येणार आहे? तुला दिसतंय का? काम युद्ध पातळीवरती सुरू आहे. थोड्याच वेळात लाईव्ह टेलिकास्ट होईल. मयू, तू कशी काय आलीस इकडे? आणि कॉलेज? अगं कॉलेजला गेलेले, मिनी टेस्ट होती, ती दिली. म्हटलं जाऊया पार्लर मध्ये, काम कुठपर्यंत आलं बघूया म्हणून आले. तुला कसं कळलं पण हे? मला आईने सांगितलं. पण आयडिया छान आहे. हा, झालं का काम नीट? फिटिंग वगैरे झालंय का करून दादा? नाही, चालू आहे. ए भाई, लवकर लवकर काम कर. हे बघ लोक येतात, डोक्यावरती नाचताय. हो सर. मावशी बाहेर चल ना, मला जरा तुझ्याकडे काम आहे. सिक्रेट माझ्यापासून? तू आता काम थांबवच. दादा तुम्ही चालू करा काम. मयुरी, काय झालंय? बरं सांगते मी.
कारण तसंही तुला समजणारच आहे. फक्त बाबांना सांगायचं नाही. काय झालं ते सांगा. बरं ऐका, मी मामाकडे गेले होते. मामाला मी सगळा विषय समजावून सांगितला, पण त्याचा माझ्यावर विश्वासच नाहीये. तो म्हणतो मला पुरावा पाहिजे, म्हणजे पुरावा पाहिजे. आता त्याला असं वाटतंय की मी खोटं बोलते, पण मला माहितीये की आत्या खोटं बोलते. आता त्याला कसं प्रूफ करायचं की मी खोटं बोलत नाही, आत्या खोटं बोलते, हे त्याला मला सिद्ध करायचं. आणि हे कसं करायचं ना ते मला कळत नाही.